मोहक घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. अरे स्वप्निता, तू? अप्पा तुम्ही पार्टीत का नाही आलात? अच्छा, म्हणजे आता तुला पाठवलं त्याने? नाही अप्पा, मी स्वतःच आले. घरच्यांच्या आनंदात आनंद मिळवला आणि आता माझ्या अप्पांबरोबर बसून. माझ्याजवळ तुला काय मिळणार बाळा? शांती. शांती. भावंड एकमेकावर जळतायत, बाप मुलासमोर दारू पितोय, मोठी बहकत चालली आहेत. लहानांकडून काय अपेक्षा करायची? अप्पा तुम्ही नका ना काळजी करू, मी आहे ना. तुम्हाला जे सांगायचे ते मी सगळ्यांना सांगेन. तुमची मतं मी सगळ्यांना पटवून देईन. कोणाला काय समजावून सांगणार आहेस बाळा तू? ज्या संस्काराची, ज्या वर्तणुकीची तुम्हाला अपेक्षा आहे ना, ते मी सगळ्यांना पटवून देईन अप्पा. सगळेच तुझ्यासारखे आणि तुझी आई कामिनी ह्याच्यासारखे ना का नाही आहेत का? आम्ही तुमचा अंश आहोत. एक ना एक दिवस परत सगळे आपल्या मूळ पदावर येणार. थोडा वेळ लागेल आणि हो, प्रयत्न नेटाने करावे लागतील. तुला खरंच वाटतं असं होईल बाळा? हो अप्पा, नक्कीच. पण अशक्य नाहीये. तुझे बोलतेस ना बाळा, तसंच सगळं होऊ दे ग. बुडत्याला ना हा काडीचा आधार आहे बघ. देव करो आणि तसंच. बरं, ती आतली पार्टी संपली का? तमाशा? आज पार्टीसाठी मी आणलेल्या साडीची किती तारीफ करत होत्या माझ्या मैत्रिणी, माहितीये का? हे काय, घरात एवढी छान पार्टी झाली आणि आल्या आल्या कामाला कसले बसताय? भाऊजींनी किती लाज आणली नाही आज. मिलिटरीत होते म्हणे, शिस्त कळते, मॅनर्स कळतात का हो? किती ऑकवर्ड कंडिशन झाली नाही? आपल्या घरातला एक तरी माणूस धड आहे का? प्रभाकरची एक तऱ्हा, त्या सचिनची दुसरी. वसंतराव देशमुखांसमोर कसा वागला पाहिलंस ना? विचारत होते मला देशमुख, तुमच्यात काही वाद आहे का म्हणून. आणि आप्पा आलेच नाहीत ना शेवटपर्यंत बाहेर? त्यांना वाटतं या घराच्या संस्कृतीचे ते एकमेव रक्षक आहेत. शिक्षक होते, शिकवणी अंगवळणी पडलेली आहे. आऊ गेली होती समजवायला, पण आले नाही. काय हो, त्या कामिनीचं काय? आणि
इथे घरात एवढी मोठी पार्टी आणि ही कुठे जाऊन बसली त्या आदिवासी पाड्यात. तुम्हाला सांगू का मी, हे सगळे जण ना जळतात आपल्या मुलांच्या हुशारीवर. श्रीचं क्वालिफिकेशन, ओमची हुशारी, जळतात, दुसरं काही नाही. मी काय म्हणते तुम्हाला, ती वसंतराव देशमुखांची साईट चालू आहे ना, तिथे एक ड्युप्लेक्स फ्लॅट बुक करून टाका ना. नको आपण इथे राहायला. तू म्हणत असशील तर फ्लॅट बुक करतो, पण वेगळं राहण्याचा विचार सुद्धा करायचा नाही आणि पुन्हा ते बोलायचं सुद्धा नाही. तुमचं बालपण गेलं ना इथे, तुमचा जीव गुंतला असेल. तुलाच काहीतरी बोलू नकोस. ही अशी मध्यवर्ती जागा दुसरी मिळणार आहे का आपल्याला? आणि मिळाली तर घेता येणार आहे का विकत? अहो, ही जर जागा सोडून गेलो आपण तर आपण स्वतःचाच किती तोटा करून घेऊ याची कल्पना आहे का तुला? पण आपला हक्क आहेच की इथे. ज्या गोष्टीतला आपल्याला कळत नाही ना त्यातला अजिबात बोलू नये आपण. आपणी स्वकमाईतून बांधलेला बंगला आहे हा. वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाहीये ही. उद्या आपण या घरातून बाहेर दुसरीकडे राहायला गेलो आणि आप्पांना जर असं वाटलं की प्रभाकरची ऐपत नाही दुसरं घर घ्यायची म्हणून ही मायेची सावली जर त्यांनी त्याच्या हवाली केली तर? आप्पा असा भेदभाव करतील? नाही करणार. पण आपण काहीतरी पावलं उचलून त्यांना अशी संधीच का द्या काहीतरी वेगळा विचार करायची. तेव्हा हा विचार पुन्हा करायचा नाही आणि तो बोलायचा तर अजिबात नाही. कळलं? कमल, तू का आलीस इथे परत? चला आता घरात. पार्टी संपली. किती वाजले पाहिलेत? वेळ खराब होत चालली आहे हे लक्षात घे. मन कलुषित झाली आहेत. नका असा विचार करू आता. कमल, नीट डोळे उघडे ठेवून बघ. परिस्थितीचा नीट अंदाज घे. तुम्ही मला घाबरवू नका. घाबरवत नाहीये ग कमल. मला एक सांग, हा श्री परदेशातून आला, त्याचा आनंद सगळ्यांना व्हायला हवा होता की नाही? झाला का? हो हो, आनंद झाला म्हणून तर पार्टी ठेवली ना. पण पार्टीत सगळे आनंदी होते का? तो प्रभाकर एवढा नशेत धुंद का झाला होता? सचिन का एवढा भडकून आला होता? ओमचा नेहमीचा आनंद होता का? मला सांग. असं ऐक, तू जा. पण तू जा. जा. मर्मबंधातली ठेवही. काय हो, वसंतराव देशमुख स्वतःच आले होते की मी बोलवलं होतं त्यांना. तुम्हाला बाजूला घेऊन काय म्हणत होते? सोयरिकीबद्दल बोलत होते. सोहेरी म्हणजे त्यांची वृंदा. वृंदाला ह्या घरची सून करून घ्या असं सांगत होते. हो, मग तुम्ही काय म्हणालात? मी म्हंटल घरात बोलतो, श्रीला विचारतो. चांगल्या कामाला उशीर नको, उद्या सकाळीच विचारते. अजिबात घाई करायची नाही. आणि एकदम डायरेक्टली विषयाला तर हात अजिबात घालायचा नाही. जग फिरून आलेला मुलगा आहे, बाहेरची हवा लागली आहे का ते आधी बघायला पाहिजे. म्हणजे त्याच्या जर मनात कोणी असेल तर ते विचारायला नको का? नाही नाही, या बाबतीत ना आपला श्री जरा कच्चाच आहे. हा, हे सगळे गुण ना आपल्या ओम मध्ये मात्र अगदी पुरेपूर आहेत. हा, म्हणजे ही माझी बायको अशी ओळख करून द्यायला सुद्धा कमी करायचा नाही तो. श्रीचं तसं नाही. तरी सुद्धा सहज जर विषय काढलास तर बघ. डोंट वरी, एकदम काळजीपूर्वक मॅटर हँडल करेन. बस. अरे हो, बरा विषय निघाला. अहो, तुम्ही ओमच्या बरोबर कोण होतं पाहिलत का हो? नीट बघता नाही आलं मला आणि विचारायचंही राहून गेलं. आणि त्याचं आणि श्रीचं काहीतरी चाललं होतं, खास माणसं वगैरे काहीतरी. श्री चिडवत होता त्याला. या आधी सुद्धा 3-4 जणींना त्याच्या बरोबर पाहिलंय. कधी सिरियस होणारे चिरंजीव कुणास ठाऊक. जरा लक्ष दे त्याच्याकडे. इतका काही बेफिकीर नाही हा तो. श्री नव्हता तेव्हा तुम्हाला मदत करतच होता ना.
मदत करायला यायचा का रिसेप्शनिस्ट श्वेताला बघायला यायचा कुणास ठाऊक. अरे देवा, काय सांगताय? तिची बदली केल्यानंतर जरा जरा कामाला लागले चिरंजीव. हो का? आणि मला किती कौतुक त्याचं. तरी जरा लक्ष दे त्याच्याकडे. ही असली थेरं वाढली किंवा पैसे कमवण्याची नशा चढायला लागली ना की शिक्षणातलं लक्ष उडतं मुलांचं. पोराने नवीनच घोर लावला. गुड मॉर्निंग बंधुराज. सचिन उठ. झोपू दे ना ग थोडा वेळ. काय ग तू पण. शी. नको. बरं, ही घे गरमागरम कॉफी. थँक्यू. सचिन, तुला आणि पप्पांना काल काय झालेलं? तुझा चेहराही पडल्यासारखा होता. काय नाही. काकांनी स्वतःचा बिझनेस करायला घेतला आणि त्या बिझनेसमध्ये श्रीदादाला घेतलं. यात रागवण्यासारखं काय आहे सचिन? आता असं सांगू नकोस की काकांनी बिझनेस करायला घेतला आणि आपले पप्पा मिलिटरीत गेले. पण हो, मिलिटरीत गेल्यामुळेच तुझं नुकसान झालं. नाहीतर आज तूही श्रीदादासारखाच. मी काही बोललोय का आता? सचिन, मला सांग, तुला अब्रॉडला जायचं आहे ना? केली का आप्पांनी चुगली तुझ्याकडे? सचिन, याला चुगली म्हणतात का? ए बघ प्लीज, तू आता डोक्याला शॉट लावू नकोस माझ्या. मला सांग, तुला सगळं सांगायलाच हवं का? नको सांगूस, मला माहितीये माझ्या भावाचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे. कुठल्याही बहिणीला हेवा वाटेल इतकं. तू, मम्मा, पप्पा सगळ्यांचंच. सगळेच असतील, पण तुझ्या ह्या सगळ्यांमध्ये मला कन्सिडर नको का करूस? पण ह्या घरामध्ये माझी जर खरंच कोणी केअर करत असेल ना तर ती तू आहेस. बाकी कोणीही नाहीये, कळलं? आऊ आऊ ती आहे. आप्पा आप्पा नाही सांगू शकत, कारण त्यांच्यामध्ये आजोबा कमी आणि शिक्षकच जास्त डोकावतात. हे करू नकोस, ते करू नकोस, असं वाग तसं वाग. सचिन, आपल्या बंगल्याचं नाव मायेची सावली असं का ठेवलं असेल? त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ना आपल्याकडून, त्या या नावातून कळतात. मायेची सावली. सगळ्यांनी एकमेकांवर माया करावी, प्रेम करावं. सचिन, आपण अगदी उलटं वागतोय. आपणच आपल्या माणसांवर जळतोय. जे लोक आपलेच होऊ शकत नाहीत ते या जगाचे काय होणार? मर्मबंधातली ठेवही. गुड मॉर्निंग आओ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय काल झोप नीट लागली ना? हो, लागली. जरा उशिरा लागली पण झाली झोप व्यवस्थित. तशी जरा धावपळच जास्त झाली ग. हो ना, खूपच दमायला झालं. रेवती, चहा आण आणि नाश्त्याची तयारी कर. आणि श्री उठला असेल तर म्हणावं नाश्त्याला ये. आलो आलो. Here I come. अरे, Good morning, mom. गुड मॉर्निंग. तू उठलास इतक्यात? म्हणजे काय? तुला काय वाटलं मी अजून झोपलोच आहे? हो काहीच तयारी केली नाहीये. हो. असं कसं होईल? अगं आज ऑफिसचा पहिला दिवस आहे माझा. आणि आज जर उशिरा गेलो तर बॉस रागवणार नाहीत का? नक्कीच रागवेल. टाइम इज मनी माय सन. टाइम इज मनी. करेक्ट. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. आऊ नमस्कार करतो. सुखी राहा, यशस्वी हो. डॅड. गॉड ब्लेस माय चाइल्ड. सो काका बोला. गोल्ड मेडलिस्ट श्री साहेब बोला.
हाऊ यू फिलिंग नाव? म्हणजे काल जरा जास्त झाली होती ना, म्हणून विचारलं. डोकं वगैरे जड नाहीये ना? दारूमुळे डोकं जड होण्याचा त्रास सिव्हिलियनना, मिलिटरीमधला नाही. करेक्ट. ही काकाबद्दलची मला एक गोष्ट खूप आवडते. त्याच्यातला मिलिटरी मॅन नेहमी बंदूक काढून उभा राहतो. कसं बेटा, प्रत्येक सैनिक रक्त आटवून घाम गाळून प्राणपणाने देशाची सेवा करतो. या नोकरीचा त्याला सार्थ अभिमान असणारच ना. तिथे पळवाट नसतात, लांडी लबाडी करून फायदा मिळवताही येत नाही. काय दादा? तुला जे काही बोलायचंय ना प्रभाकर, ते स्पष्ट आणि सरळ बोल. मला जे काही बोलायचंय ते तुला समजलंय. मला काय कळलंय हे आता- मधुकर बस. अरे नाश्ता करताना डिश मधला संपा रे, एकमेकांचा फडशा नका पाडू. काय आऊ, माणसाने वाकड्यातच शिरायचं म्हटल्यानंतर समोरचा तरी काय करणार? बहिणी, माझ्यासाठी ते गप्प बसाल दोघही तुम्ही. आरेला कार्य करून प्रश्न सुटत नसतात. मुळात सकाळच्या वेळी कसं प्रसन्न असायला हवं, हसतमुख असायला हवं. आता एवढी मोठी तुम्ही झालात तरी तुम्हाला सांगायला हवं का हे? हं? काय चाललंय तुमचं? प्रभाकर, बरं झालं बाई तुम्ही आलात. अन्नावर राग काढू नये. अप्पा, माझा एक बाप म्हणून मला जर तू किंमत देत असशील, मान देत असशील, तर पुन्हा तुझ्या जागी बसशील आणि समोर जे आहे ते खाशील. बस. प्रथमतः मी तुम्हा सर्वांचे हात जोडून माफी मागतो. कारण काल या घरात आनंद साजरा होत असताना मी तुमच्यात सहभागी झालो नाही. चूक झाली माझी, क्षमा करा. दुसऱ्याच्या आनंदात आनंद न मानणं हा नतद्रष्टपणा माझ्याकडून झालेला आहे. माफ करा. अप्पा हो, तुमचं काहीही चुकलेलं नाहीये. तुम्हाला जे पटलं नाही तिथे तुम्ही आला नाहीत, एवढं साधं सोपं आहे ते. साध्या गोष्टीतनं सुद्धा गैरअर्थ काढले जाऊ शकतात. हो अप्पा, तर कोण गैरअर्थ काढताय? जाऊ शकतात असं म्हटलं मी, काढलेच आहेत असं नाही म्हटलं. आणि मधुकर, मी जी काय माफी मागितलेली आहे त्याला कारण असं आहे की कालपासनं माझ्या मनाला एक बोच लागून राहिलेली आहे. म्हणून तुम्हा कोणाचंही मन मला दुखवायचं नाहीये किंवा कोणालाही दोषही लावायचं नाहीये. ठीक आहे, तुम्ही बसा, बघू आधी. जे काही बोलायचंय ना ते आपण तुम्ही बसा, मग बोलूया. हा, बसा. रेवती, आले आले. घरातल्या सगळ्या मंडळींना इथे डायनिंग टेबल पाशी बोला. आता कशाला रे? अप्पा, मला सगळ्यांची जरा बोलायचंय. सचिन कॉलेजला गेलाय आणि स्वप्निता तिच्या कामाला गेली. कामिनी तर घरात नाहीच आहे. तेव्हा तुला जे काय सांगायचं ना ते आम्हाला सांग, आम्ही त्यांना कळवू. ठीक आहे, तसं तर तसं. आपण सगळीच जण या घरात एकत्र कुटुंब पद्धतीत राहतो, म्हणून एक गोष्ट सगळ्यांनीच नीट लक्षात ठेवायची गरज आहे. आप्पा आणि आऊ यांना त्रास होईल असं कुणीही वागायचं नाही आणि बोलायचं सुद्धा नाही. कळलंय सगळ्यांना? तुला कळलं ना तू काय बोललास ते? प्रभाकर, मला अरे वाद नका रे घालू. आऊ, मी जे बोललोय ना मी तसाच वागणार आहे. तू नको काळजी करूस. मला फक्त जरा प्रभाकरशी बोलायचं आहे. प्रभाकर, मी तू आल्यापासून पाहतोय तुझं काहीतरी बिनसलंय. काय ते आम्हाला कुणालाच कळत नाहीये. तू जर ते स्पष्टपणे नाही सांगितलंस, जर तू बोललाच नाहीस, तर तुला आणि तुझ्यामुळे इतरांना सुद्धा त्रास होऊ शकतो. तर त्रास तुलाही होईल आणि तुझ्यामुळे
बाकीच्या नाही होईल. मला ब्रेकफास्ट नकोय. आप्पा येऊ मी? अहो, आप्पा, प्रभाकर प्रभाकर पाहिलं आप्पा, हे असं आहे सगळं. अहो जर बोललंच नाही तर मनात काय साचलाय कसं कळणार? एक मिनिट, तुम्ही काय म्हणालात? आप्पा आणि आऊना त्रास होणार नाही असं वागायचंय ना? अगं पण हे बघा, आम्ही तसंच वागणार आहोत, तुम्हीही तसंच वागा. त्यांचं काय करायचं ते बघून घेते. अरे बाबा, तू बिझनेस मॅनेजमेंट मध्ये गोल्ड मेडल मिळालेला माणूस, मी आपला एक साधा सिव्हिल इंजिनियर. हा, तुझ्यासारखं मी काय असं मॅनेजमेंटचं ट्रेनिंग वगैरे घेतलेलं नाहीये. हा, आता बिझनेस मॅनेज करता करता जेवढं शिकता आलं तेवढंच. सगळ्यात महत्वाचं काय शिकायचं, आपल्याकडे जेवढे रिसोर्सेस आहेत, जे काही आपल्याकडे अवेलेबल सोर्सेस आहेत, त्याचा मॅक्सिमम वापर करायचा. आणि जर त्याच्यात अपयश आलं तर? अपयश सुद्धा माणसाला काही ना काही शिकवून जातच ना रे. का चुकलो, कुठे चुकलो, कसे चुकलो, त्याचा विचार करायचा, ते समजून घ्यायचं. हार न मानता म्हणायचं आजचा दिवस माझा नव्हता, उद्या परत पुन्हा नव्याने सुरुवात करायची, आधीच्या चुका टाळून. आता तुझा काका 2 महिने झाले घरी परत आलाय. खरं त्याच्याशी मी आधीच बोलायला पाहिजे होतं, पण चुकलो, नाही बोललो. काल तुझ्या ममाशी बोलता बोलता ही चूक लक्षात आली. म्हटलं आपण बोलून घ्यायचं, बोलायलाच पाहिजे ना. मी माझ्याकडनं प्रयत्न सुरू केलाय. आता काय आहे, गरम डोकं आहे, नाही कदाचित लवकर मान्य करणार तो सुद्धा. पण मग का बोलायचं आणि काय बोलायचं? बोलून काही फायदा आहे का? फायदा आज नसेल, कदाचित उद्या होईल. एकत्र कुटुंब पद्धतीत राहतो आपण, काही पथ्यपाणी पाळायलाच लागतं ना बाळा. प्रभाकर, लढाया फक्त सीमेवर खेळल्या नाही जात, आपल्या आजूबाजूलाही चालू असतात. आणि तिथे गरज असते ना ती सजगतेची. तुला काय म्हणायचंय? या वयात सुद्धा तू हसताना किती गोड दिसतेस कमल. अगं खरंच